नमस्कार, मी उमाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी आज बनवणार आहे आईस्क्रीम. त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी घेतलेलं आहे. हे 1 लिटर दूध मी फुल क्रीमचं दूध वापरलेलं आहे घरचंच. आणि हे 1 वाटी साय घेतलेली आहे दुधावरची घट्ट. कस्टर्ड पावडर घेतलेली आहे 5 चमचे आणि साखर घेतलेली आहे अर्धी वाटी. आणि हे आपल्याला यामध्ये हे व्हॅनिलाचं फ्लेवर वापरायचं आहे, त्यामुळे मी व्हॅनिलाचं एसेन्स वापरत आहे. आणि कस्टर्ड पावडर पण व्हॅनिलाचंच आहे. आता हे दूध आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. सर्वप्रथम थोडंसं दूध आपलं कोमट झाल्यानंतरच दूध थोडंसं अर्धी वाटी आपल्याला यामधलंच काढून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्येच आपल्याला या दुधामध्ये कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करून मग परत या दुधाला उकळी आल्यानंतर त्या दुधामध्ये हे कस्टर्ड पावडर मिक्स करायचं आहे. दूध आपलं कोमट झाले म्हणून मी वाटीमध्ये दूध काढून घेतलेलं आहे. हे पहा, अर्धी वाटी. कारण आपल्याला जास्त दूध गरम झालेलं वापरायचं नाही आहे, कोमट दूधच घ्यायचं आहे. कारण त्याच्यामध्ये व्हॅनिला पावडर टाकल्यानंतर जे उकळलेलं जर जास्त दूध असेल तर त्यामध्ये कस्टर्ड पावडर जर टाकलो आपण तर गाठी होतात. त्यामुळं आपल्याला मीडियम उकळलेलंच दूध वापरायचं आहे. आता कस्टर्ड पावडरमध्ये हे दूध टाकून घेते मी थोडं थोडं करून. गाठी होऊ द्यायची नाहीत आपल्याला. दुधाला छान उकळी आलेली आहे आपल्या. तर हे कस्टर्ड पावडर मी थोडं थोडं करून यामध्ये टाकून घेणार आहे. आणि अजून आपल्याला 5 ते 7 मिनिट व्यवस्थित हे कस्टर्ड पावडर टाकलेलं शिजून घ्यायचं आहे दुधाला मीडियम गॅसवरती. आपल्याला साखर पण टाकून घ्यायची आहे. साखरेलाही व्यवस्थित विरघळू द्यायचं आहे आपल्याला यामध्ये. एक चमचा मी एसेन्स टाकत आहे. एसेन्स जर नसेल तर नाही टाकलं तरी चालते. व्हॅनिलाचं कस्टर्ड पावडर असल्यामुळे खूप छान चव लागते त्याची. सहा 7 मिनिट मी व्यवस्थित हे कस्टर्ड पावडर दुधामध्ये शिजून घेतलेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेणार आहे. गॅस बंद करून घेतली मी. आता थंड करायला ठेवायचं आहे आपल्याला. हे पहा, आपलं आईस्क्रीम असं थंड झालेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊन आपल्याला हे सॉफ्टनेसपणा यावं म्हणून थोडंसं मिक्सरवरती फिरून घ्यायचं आहे. जास्त वेळ फिरवायचं नाही आहे आपल्याला. यामध्येच ही साय टाकून घेणार आहे मी. हे अशा पद्धतीने मी मिक्सरवरती काढून घेतले. आता आपल्याला एका डब्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे. यावरती प्लास्टिक ठेवायचं आहे आपल्याला. दुधाची पिशवी जरी असेल तरी चालेल, कारण हे अशी पिशवी व्यवस्थित लावून घ्यायची आणि याचं टोपण व्यवस्थित लावून घ्यायचं डब्याचं, कारण आपल्याला कुणीकडूनच त्यामध्ये हवा जाता कामा नये मध्ये, नाहीतर बर्फ तयार होते आईस्क्रीमचं. तर मी या डब्यामध्ये आईस्क्रीम टाकून घेतलेलं आहे. 3 ते 4 तास आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून सेट करून घ्यायचं आहे. परत ते आईस्क्रीम झाल्यानंतर परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून डबल एक वेळेस फिरून घ्यायचं आहे. मग अजून ह्याच डब्यामध्ये टाकून सेट करण्यासाठी ठेवायचं. यामध्ये साय घातलेलं असल्यामुळं त्या सॉफ्टनेसपणा येतो आणि परत आपण मिक्सरवरती डबल काढल्यामुळं खूप स्मूथपणा येतो आणि खूप छान चव लागते. त्यामुळं आपल्याला मिक्सरवरती डबल काढून घ्यायचं आहे. हे मी 2-3 तास ठेवले होते. हे पहा, असं झालं आहे. आता ही व्यवस्थित आपल्याला काढून घेऊन परत एक वेळेस मिक्सरवरती फिरून घ्यायचं आहे. ही आईस्क्रीम पहा, अशा पद्धतीने मी डबल फिरून घेतलं आहे. हे याच डब्यामध्ये आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे 7 ते 8 तास
फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायचं आहे. फ्रीजरची स्पीड वाढवायची नाही आहे आपल्याला. यावरती हे असंच प्लास्टिक मी काढून ठेवलेलं असंच ठेवत आहे. परत डब्बा लावून घ्यायचं व्यवस्थित. मध्ये हवा कुठूनच जाऊ द्यायची नाही यामध्ये. हे पहा आपलं आईस्क्रीम खूप छान सेट झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तुम्ही पण करून पहा. आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.